नागपुर महानगर पालिका चुनाव को लेकर माहौल गरमाया हुआ है। प्रभाग क्रमांक 17 से कांग्रेस की ओर से युवा नेतृत्व करते हुए सुहास नानवटकर चुनावी मैदान में है। हमारी टीम से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि प्रभाग में युवाओं के लिए कोई वाचनालय उपलब्ध नहीं है। सुहास नानवटकर ने बताया कि यदि जनता उन्हें मौका देती है तो वे युवाओं के लिए वाचनालय की सुविधा उपलब्ध कराना अपनी प्राथमिकताओं में शामिल करेंगे, ताकि युवा पढ़ाई, प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी और मार्गदर्शन के लिए एक उचित मंच पा सके। बघा, असं आहे की सर्वप्रथम तर मी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो की ज्यांनी मला पक्षाची तिकीट इथे जाहीर केली। स्वाभाविक आहे की या प्रभाग 17चा तुम्ही ज्या प्रकारे आता तुम्ही आकलन केलेलं आहे, तुम्हाला स्वतःला माहित आहे की प्रभाग 17 मध्ये इतके सारे मुद्दे आहे की जे आपण सॉल्व्ह करता करता मी तुम्हाला म्हणजे हे सांगतो की खूप त्रास होणार आहे। पण आम्ही चारही नगर आता जे आहे, आम्ही चारही उमेदवार जे आहे सक्षम आहोत याच्यासाठी, कारण सगळ्यात मोठा मुद्दा पाण्याचा तर आहेच, 100% पाण्याचा मुद्दा आहे। पण दुसरी गोष्ट आहे की मुलं जे आहे, आमची युथ पिढी जी आहे, त्यांना इथे वाचनालयाची व्यवस्था व्यवस्थित नाहीये, संग्रहालय व्यवस्थित नाहीये। दुसरं, महिलांची सुरक्षा इथे जे आहे त्याच्यावर खूप मोठा इथे प्रश्न आहे, कारण आज तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट आमच्याकडे जो एरिया आला आहे, रामबाग, इमामवाडा, चंद्रमन नगर, विश्वकर्मा नगर, हे सगळं डेन्सिटी एरिया आहे त्याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की भरपूर प्रमाणात इथे गुन्हेगारी वाढली आहे, सगळ्या गोष्टी, आणि महिला इथे सुरक्षित नाही। सर्वप्रथम आमचा हेच एक उद्देश राहील, आमचे चारही जे उमेदवार आहे यांचं हे इथे आम्ही ध्येय आहे की सर्वप्रथम आम्ही सुरक्षिततेसाठी, युथसाठी, महिलांसाठी आणि आमच्या ज्या प्रभागाच्या बाकीच्या समस्या आहे, जे पाण्याच्या आहे, गटर लाईनच्या समस्या आहे, याच्यासाठी सर्वात पहिले आम्ही काम करू। रस्ते तर होतच राहते, रस्ते रोडवर दिसतात तुम्हाला, सिमेंट रस्ता हा मोठा नाहीये, पहिले लोकांच्या घरात जे पाणी घुसलेलं आहे हे बाहेर काढायचं आहे, हा आमचा सर्वप्रथम इथे मुद्दा राहील। आणि मी तुमच्या माध्यमातून, तुमच्या आपल्या BCN न्यूजच्या जे माध्यमातून सर्व माझ्या प्रभाग 17च्या जे आहेत आमचे मतदार आहेत त्यांना मी हे आश्वासन देतो की आम्ही जे 4 उमेदवार आहोत, हे 4 उमेदवार इथून आम्ही भरभराटीने इथून जिंकून येणार आहोत आणि आम्ही तुमचं काम लवकरात लवकर करू, असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो।